तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता कामगारांना सायकल वाटप योजना आता सुरू झालेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला आता सायकल मिळणार आहे. तर यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे ते लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचप्रमाणे ही जी योजना आहे आता सर्वचीकडे सुरू झालेली आहेत. तर बांधकाम कामगारांसाठी सायकल वाटप योजना आता सुरू झालेली आहेत. तर बांधकाम कामगारांना आता सायकल इथं मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला जी काही खरेदीसाठी 4,500 रुपये इथं मिळणार आहे, जी की तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे. तर तुम्हाला बांधकाम कामगारांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेत आणि सहजपणे पोहोचण्यास मदत करणे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे त्यामुळे कार्यक्षमता आणि उत्पन्न वाढवण्यास मदत होईल. कामगारांना वाहतूक खर्च कमी करणे व त्यांच्या पैशाची बचत करणे, कामगारांना कामावरून जाण्यासाठी बसची वाट पाहण्याची गरज भासू नये, बसच्या गर्दीमध्ये सामना करावा लागू नये, यासाठी तुम्हाला आता सायकल इथं मिळणार आहे. जे की अनुदान आहे तर तुमच्या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान जे की 4,500 रुपये थेट तुमच्या जे की बँकेचं पासबुक द्याल त्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमा करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरायची आवश्यकता नाही. जे की तुम्हाला 1 रुपया कुठेही भरायची आवश्यकता नाही, अगदी मोफत तुम्हाला सायकल इथं मिळणार आहे. तर यामध्ये जे आहे बांधकाम कामगार यांची नोंदणी असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत कामगारांना मिळणारे अर्थसहाय्य तर इथं तुम्हाला सायकलसाठी खरेदीसाठी अधिकतम 4,500 रुपये अर्थसहाय्य इथं देण्यात येते, जी की सायकल घेण्यासाठी आहे. तर यासाठी जी की पात्रता आहे, अर्जदार कामगाराचे वय 18 ते 60 दरम्यान असणे आवश्यक आहे. कामगाराचे महाराष्ट्रातील वास्तव्यात 15 वर्ष असणे आवश्यक आहे. म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये 15 वर्षहून अधिक राहिलेला असणे आवश्यक आहे. अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवस काम केलेल्याचे 90 दिवसापेक्षा जास्त काम बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला 90 दिवसापेक्षा जास्ती जर तुम्ही काम केलेलं असेल तर तुम्ही यामध्ये पात्र आहात. तो नोंदणीत कामगार असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचं कामसुद्धा सुरू असणे आवश्यक आहे. तर याच्या काही टर्म अँड कंडिशन आहे. अर्जदार कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ इथं देण्यात जाणार नाही. त्यानंतर मंडळाकडे नोंदणी जीवित असल्याचे प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे पात्र कामगार या योजनेसाठी पात्र ठरतील. बांधकाम कामगारांना राज्य किंवा केंद्र शासनाचा सुरू एखादी इतर योजनेचा लाभ घेता कामा नये. म्हणजे तुम्ही जर राज्य किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून कोणत्या योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला इथं या योजनेचा लाभ इथं दिला जाणार आहे. बांधकाम कामगाराचे प्रथम सायकल खरेदी करावी तर तुम्हाला सर्वात पहिले तुम्हाला सायकल खरेदी करायची आहे. त्याचप्रमाणे योजनेअंतर्गत कामगाराचे अधिकतम 4,500 रुपयाचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे सायकलची किंमत अधिक असल्यास वरील रक्कम तुम्हाला स्वतः भरावी लागणार आहे. तुम्ही जर 7,000ची घेसाल तर तुम्हाला वरचे पैसे तुम्हाला भरायचे आहे. त्यानंतर कामगाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर जास्ती जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. कामगाराजवळ कुठलंही वाहन असता कामा नये. म्हणजे तुमच्याकडे जर 2 व्हीलर असेल पहिलेच किंवा 4 व्हीलर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. तर आता तुम्हाला या अर्जासोबत कागदपत्र इथं जोडायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जिथे तुम्ही राहता, पोलीस पाटील सरपंच कोणाचा दिला तरी चालेल, 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, जे की तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी केल्यानंतर तुम्ही आतापर्यंत जे काही काम करत आला आहात तर त्यामध्ये तुम्हाला 90 दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे. कायमचा पत्ता पुरावा त्यामध्ये तुम्हाला द्यायचा आहे. ईमेल ID, मोबाईल नंबर, तरी तुम्ही लक्षात ठेवा आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केलेल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्याचे कामगाराचा पत्ता, म्हणजे आता तुम्ही कुठे काम करत आहात तिथलचा सर्टिफिकेट किंवा दाखला दिला तरी चालेल. नोंदणी अर्ज, जी की तुम्ही नोंदणी केलेली आहे त्याचा अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो तुम्हाला इथं लागणार आहे. बँकेचं पासबुक, जेणेकरून तुमचे जे काही पैसे आहेत जे की तुम्हाला अनुदान मिळणार आहे 4,500 रुपये, जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे. जन्माचा दाखला, ते जर नसेल तर तुम्ही शाळा सोडल्याची TC म्हणजे TC देऊ शकता यामध्ये. तर इथं तुम्हाला
जास्तीत जास्त तुम्हाला 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ठेकेदार किंवा इंजिनियरकडून तुम्हाला इथं मिळून जाईल। तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर बांधकाम कामगाराच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्हाला हा जो अर्ज इथं सादर करायचा आहे। तर लवकरच आपल्या चॅनलला दुसरा पार्ट येणार आहे, म्हणजे दुसरा व्हिडिओ येणार आहे, अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे व अर्ज कुठून डाउनलोड करायचा आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरून तुम्हाला हे जे आहे इथं सायकल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।